आपल्या सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामी या सब्जेक्ट मधील सिंपल स्ट्रेसेस स्ट्रेन अँड इलास्टिक कॉन्स्टंट या चॅप्टर मधील टाइप 1C न्यूमेरिकल बेस्ड ऑन स्टेप और व्हॅरिंग क्रॉस सेक्शन यावर डिपेंड न्यूमेरिकल नंबर 5 पाहणार आहोत. अ बार ABCD ऑफ व्हॅरिंग क्रॉस सेक्शन इज सब्जेक्टेड टू अन ॲक्सियल पुल ऑफ 75 किलो न्यूटन. एक बार दिलाय ABCD, त्याला पूल लोड किती दिलाय 75 किलो न्यूटन. म्हणजे पूल म्हणजे टेन्साईल म्हणजे बाहेरच्या साईडला ओढणारा लोड 75 किलो न्यूटन दिलाय. पार्ट AB इज 300 mm लॉंग, हॉलो सर्क्युलर विथ एक्सटर्नल डायमीटर 30 mm अँड इंटरनल डायमीटर 26 mm. जो पार्ट AB आहे त्याची लेंथ आपल्याला 300 mm दिली आहे. त्याचबरोबर तो हॉलो सर्क्युलर सेक्शन सांगितलाय ज्याचा एक्सटर्नल डायमीटर 30 mm आहे आणि इंटरनल डायमीटर 26 mm आहे. नेक्स्ट, पार्ट BC is square in section of side 15 mm and is 150 mm long. जो पार्ट BC आहे तो काय केलेला आहे, स्क्वेअर सेक्शन दिलेला आहे. स्क्वेअर म्हणजेच काय, जेवढी बेस असणार आहे तेवढीच त्याची हाईट सुद्धा असणार आहे. किती असणार आहे, 15 × 15 त्याची काय आहे, डायमेन्शन दिलेले आहेत. त्याचबरोबर 150 mm त्याची काय दिले, लेंथ दिले. नेक्स्ट, पार्ट CD इज 200 mm लॉंग अँड सॉलिड सर्क्युलर इन सेक्शन ऑफ डायमीटर 20 mm. आणि जो तिसरा पार्ट आहे CD तो काय केलाय, आपल्याला सर्क्युलर सेक्शन दिलेला आहे. त्याचा डायमीटर त्यांनी आपल्याला किती दिलाय, 20 mm आणि लेंथ 200 mm दिलेले आहे. डिटरमाइन डिफॉर्मेशन ऑफ इच पार्ट म्हणजेच प्रत्येक AB BC CD या तिन्ही पार्टचं काय करायचं, आपल्याला डिफॉर्मेशन फाइंड आउट करायला सांगितलंय. अँड द नेट डिफॉर्मेशन, त्याचबरोबर त्या तिन्ही डिफॉर्मेशनची ऍडिशन करून टोटल जे काही डायग्राम आहे त्याचं किती डिफॉर्मेशन होते ते सुद्धा आपल्याला त्यांनी फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. टेक EAB पहिल्या रॉडसाठी आपल्याला किती यंग मॉड्युलस दिलाय, 200 GPa. नेक्स्ट, BC साठी यंग मॉड्युलस किती दिलाय, 100 GPa. अँड थर्ड CD साठी यंग मॉड्युलस किती दिलाय, 75 GPa. तर गिवन मध्ये जे काय दिलेलं आहे आपल्याला त्याच्या आधारे आपण काय करूया, एक 3D डायग्राम ड्रॉ करण्याचा प्रयत्न करूया. पहिलं काय सांगितलं त्यांनी, AB हा कसा आहे, हॉलो सर्क्युलर इन सेक्शन. हॉलो म्हणजे काय, त्याला एक्सटर्नल डायमीटर असणार आणि इंटरनल डायमीटर असणार. नेक्स्ट, AB नंतर BC कसं सांगितलंय, स्क्वेअर इन सेक्शन. स्क्वेअर म्हणजेच काय, ज्याच्या दोन्ही साइड सेम असतात, बेस आणि हाईट, असा स्क्वेअर. नेक्स्ट काय सांगितलं, सर्क्युलर इन सेक्शन म्हणजे हा नेक्स्ट काय असणार आहे, सर्क्युलर इन सेक्शन असणार आहे. म्हणजेच एकंदरीत आपली अशी काहीतरी डायग्राम असणार आहे. त्याचबरोबर त्यांनी पुल फोर्स किती दिलाय, ऍक्सियल पुल 75 किलो न्यूटन. पुल म्हणजे बाहेरच्या साईडला ओढणारा 75 किलो न्यूटन. त्याचप्रमाणे या साईडला सुद्धा किती असणार आहे, तो 75 किलो न्यूटन. याची लेंथ किती दिलेत आपण ऍज इट इज नोट डाऊन करूया. पहिल्या सेक्शन साठी हॉलो सर्क्युलर सेक्शन साठी काय केलंय, 300 mm लेंथ दिले. नेक्स्ट, स्क्वेअर साठी किती दिले आपल्याला लेंथ, 150 mm दिले. नोट डाऊन करूया. नेक्स्ट, जो सर्क्युलर सेक्शन आहे त्याच्यासाठी लेंथ त्यांनी किती दिलेले आपल्याला, CD 200 mm. त्याचप्रमाणे याचे डायमेन्शन किती दिलेत, हा जो एक्सटर्नल डायमीटर आहे तो किती दिला त्यांनी आपल्याला, 30 mm. आणि हा जो स्मॉल आहे तो किती दिलाय, 26 mm. इथं आपण लिहूया तो 26 mm. त्याचप्रमाणे स्क्वेअर सेक्शन साठी किती डायमेन्शन दिलेत, 15 mm. म्हणजे जर हा 15 mm असेल तर हा सुद्धा किती असणार आहे, 15 mm डायमेन्शन असणार. नेक्स्ट काय सांगितलंय, सर्क्युलर सेक्शन ज्याचा डायमीटर किती आहे, 20 mm. हा जो आहे त्याचा 20 mm आहे. आपल्याला समजण्यासाठी आपण ही काय केलंय, 3D डायग्राम ड्रॉ केलेला आहे. आपण एक्झाम मध्ये कसं करत असतो, 2D डायग्राम ड्रॉ करत असतो. तर ह्या जो काय आपण गिवन डाटा होता त्याच्या आधारे काय केले, आपण ही डायग्राम ड्रॉ केले. याचा आता आपण काय करूया, 2D डायग्राम ड्रॉ करून घेऊया. एक्झामला काय करायची, आता जे आपण 2D डायग्राम काढणार आहोत ती एक्झाम मध्ये ड्रॉ करायची. ही ड्रॉ करण्याची काही एक गरज नाही, फक्त आपल्याला समजण्यासाठी काय केले, आपण ही ड्रॉ केलेली आहे. तर आपण जे काही 3D डायग्राम होते त्याची आपण 2D मध्ये ड्रॉ करून इथं घेतलेले आहे. आपण इंजिनिअरिंग ड्रॉइंग या सब्जेक्ट मध्ये पाहिले की 3D ऑब्जेक्टचं 2D मध्ये कसं काढत असतो. तर सर्वप्रथम पहिला जो AB सेक्शन आहे तो कसा, हॉलो सेक्शन होता ज्याचा एक्सटर्नल डायमीटर 30 mm
आणि इंटरनल डायमीटर 26 mm आहे. नेक्स्ट काय आहे, स्क्वेअर सेक्शन आहे, त्याचं डायमेन्शन किती आहे, बेस 15 आणि डेप्थ 15 हा स्क्वेअर सेक्शन आहे. आणि थर्ड सेक्शन CD, त्याचं डायमीटर किती दिलं आपल्याला, 20 mm डायमीटर दिलेलं आहे. जे काय दिलेली माहिती होती त्याच्या आधारे आपण काय केलं, ही डायग्राम ड्रॉ केलेली आहे. तर आता आपल्याला त्यांनी काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे, डिटरमाइन डिफॉर्मेशन ऑफ इच पार्ट, म्हणजे एबीचं डिफॉर्मेशन, बीसीचं डिफॉर्मेशन आणि सीडीचं डिफॉर्मेशन फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. मग चेंज इन लेन्थसाठी आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, काय असतो तो, PL डिवायडेड बाय AE. मग आता बघूया PL आणि AE या सर्व व्हॅल्यू आपल्याला माहित आहेत का. तर P बघा माहित आहे आपल्याला, फोर्स. त्यानंतर काय असतं, लेंथ दिलेली आहे प्रत्येकाची. फोर्स सगळ्याला सेम असणार आहे, संपूर्ण बॉडीला टेन्साईल एकच आहे, किती आहे तो 75 किलोन्यूटन, म्हणजे तिन्ही सेक्शनला फोर्स हा सेम असणार आहे. लेंथ त्यांनी दिलेलं आहे PL डिवायडेड बाय AE. एरिया डायमेन्शन दिलेत म्हणजे आपण काय करू शकतो, एरिया फाइंड आउट करू शकतो. नेक्स्ट यंग मॉड्युलस E. आता इथं काय केलंय त्यांनी, प्रत्येकासाठी वेगवेगळ्या दिलाय, म्हणजे प्रत्येक सेक्शन हा वेगवेगळ्या मटेरियल पासून बनलाय, त्यामुळे यंग मॉड्युलस डिफरंट आहे. AB साठी 200 गिगापास्कल, BC साठी 100 गिगापास्कल आणि CD साठी 75 गिगापास्कल. तर आता काय करूया, सर्वप्रथम आपल्याला एरिया लागेल, तो एरिया फाइंड आउट करूया. एरिया फॉर सेक्शन AB. हा सेक्शन कोणता आहे, हॉलो सर्क्युलर आहे. हॉलो सर्क्युलर साठी आपण एरिया कसं करत असतो, तर पाय ब्रॅकेटमध्ये कॅपिटल D स्क्वेअर मायनस स्मॉल d स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय 4. व्हॅल्यू पुट करूया. पाय ऍज इट इज, कॅपिटल D, मोठा डायमीटर किती आहे 30 mm. ऑलरेडी MM मध्ये असल्यामुळे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. नेक्स्ट स्मॉल बघा 26 mm, तो सुद्धा MM मध्ये, युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही, डिवायडेड बाय 4. व्हॅल्यू नंतर कॅल्क्युलेट करूया. नेक्स्ट बघा सेक्शन BC साठी एरिया कसा काढत असतो, सेक्शन BC, एरिया फॉर सेक्शन BC. कोणता सेक्शन आहे हा, स्क्वेअर सेक्शन आहे. स्क्वेअर सेक्शन साठी आपण कोणता एरियाचा फॉर्म्युला वापरतो, तर A स्क्वेअर. साइड किती आहे 15, 15चा स्क्वेअर काय होणार 225. ऑलरेडी MM आहे, MM चा स्क्वेअर केल्यावर काय होणार MM स्क्वेअर. हा जर 15चा स्क्वेअर येत असेल तर करा डायरेक्ट, नाहीतर कॅल्क्युलेटरच्या साहाय्याने व्हॅल्यू फाइंड आउट करा. नेक्स्ट एरिया फॉर सेक्शन CD. हा थर्ड सेक्शन CD. कोणता सेक्शन दिलाय आपल्याला त्यांनी, सर्क्युलर दिलाय. सर्क्युलर सेक्शन साठी आपण एरिया कसा काढत असतो, पाय D स्क्वेअर डिवायडेड बाय 4. पाय ऍज इट इज, डायमीटर किती याचा 20 mm डायमीटर दिलेला आहे. ऍज इट इज पुट करूया 20चा स्क्वेअर डिवायडेड बाय 4. ह्या सर्व व्हॅल्यू काय करूया, कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने कॅल्क्युलेट करूया. फर्स्ट बघा शिफ्ट धरून EXP दाबल्यानंतर पाय ब्रॅकेटमध्ये 30चा स्क्वेअर मायनस 26चा स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू काहीतरी व्हॅल्यू आली डिवायडेड बाय 4. किती आला आपला आन्सर, 175.929. म्हणजे 30 म्हणून 93 लिहूया आपण. युनिट काय असणार आहे MM स्क्वेअर. नेक्स्ट ही बघा एरिया फॉर सेक्शन CD. शिफ्ट धरून EXP दाबल्यानंतर पाय 20चा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये टाकायची व्हॅल्यू ती इज इक्वल टू काहीतरी आन्सर आलं डिवायडेड बाय 4. किती आलं 314.159. 59 म्हणजे 60 म्हणून 16 लिहूया. ऑलरेडी MM मध्ये असल्यामुळे एरियाचं युनिट काय असतं MM स्क्वेअर. आता हे सर्व एरिया आपण फाइंड आउट केले, तर आता इंडिव्हिज्युअल सेक्शन साठी काय करूया आपण, चेंज इन लेंथ फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. चेंज इन लेंथ फॉर सेक्शन AB. चेंज इन लेंथचा फॉर्म्युला काय असतो, PL डिवायडेड बाय AE फॉर सेक्शन AB. व्हॅल्यू पुट करूया. फोर्स सगळ्यासाठी सेम असणार आहे 75 किलोन्यूटन आहे. किलोन्यूटनचं न्यूटन कसं करत असतो, इंटू 10⁻³ केलं की किलोन्यूटनचं न्यूटन होतं. हे सर्व आपण युनिट कन्व्हर्जन इन सॉम असा एक जो व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण A to Z युनिट कन्व्हर्जन पाहिलेले आहेत, त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर काय केलं, किलोन्यूटनचं न्यूटन कसं केलं, इंटू 10⁻³ इंटू लेंथ फॉर सेक्शन AB. हा AB सेक्शन, त्याची लेंथ किती आहे 300 mm. ऑलरेडी MM मध्ये असल्यामुळे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. डिवायडेड बाय एरिया बघा, एरिया फॉर AB. AB साठी एरिया फाइंड आउट केला की त्याला तो 175.93. युनिट कसं आहे MM स्क्वेअर मध्ये, युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. नेक्स्ट यंग मॉड्युलस E.
तुम्ही काय करत चला, जे काही गिवन डाटा आहे तो आपल्या आन्सर मध्ये स्टार्टिंगला लिहित चला. आपल्याला इथं जागा कमी असल्यामुळे आपण काय करतोय, डायरेक्ट ॲज इट इज पुट करतोय. परंतु तुम्ही काय करत चला, जे काही न्यूमरिकल आहे त्याच्या खाली आन्सर ज्यावेळी आपण स्टार्ट करतो तिथं गिवन काय काय दिलेलं आहे ते लिहित चला आणि त्याचं युनिट कन्व्हर्जन करत चला. याच्या अगोदरचे जे टाईप 1 ए बी त्यामध्ये आपण काय केलंय, सर्व गिवन डाटा स्टार्टिंगला लिहिलाय, त्याचं युनिट कन्व्हर्जन केलेलं आहे. परंतु हे थोडे जरा प्रोसेस मोठे असल्यामुळे काय करतोय, इथं जागा नसल्यामुळे आपण काय करतोय, डायरेक्ट व्हॅल्यू पुट करतोय. तुम्ही काय करत चला, आन्सर मध्ये स्टार्टिंगला गिवन डाटा लिहित चला, त्याचं युनिट कन्व्हर्जन करत चला. तर आता डायरेक्ट व्हॅल्यू आपण पुट करूया. यंग मॉड्युलस फॉर ए बी किती दिलाय तो 200 गिगापास्कल. परंतु आपल्याला कसं लागतं आन्सर, गिगापास्कलचं न्यूटन पर एम एम स्क्वेअर मध्ये लागतं. मग गिगापास्कलचं न्यूटन पर एम एम स्क्वेअर कसं करत असतो, तर इंटू 10⁻³ केलं की गिगापास्कलचं न्यूटन पर एम एम स्क्वेअर मध्ये होत असतं. या सर्व गोष्टी आपण युनिट कन्व्हर्जन इन सॉम या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, तिथून तुम्ही फाइंड आउट करू शकता. म्हणजे आता जे काय आपलं कॅल्क्युलेशन येणार आहे ते चेंज इन लेंथ फॉर सेक्शन ए बी येणार आहे. या व्हॅल्यू नंतर फाइंड आउट करूया. अगोदर सर्व फॉर्म्युलाने व्हॅल्यू पुट करूया, नंतर कॅल्क्युलेशनचा पार्ट करूया. नेक्स्ट बघा, चेंज इन लेंथ फॉर सेक्शन बी सी. चेंज इन लेंथचा फॉर्म्युला काय असतो, PL डिवायडेड बाय ए फॉर सेक्शन बी सी. व्हॅल्यू पुट करूया. फोर्स बघा सगळ्याला सेम असणार आहे. कसा आहे तो 75 किलोन्यूटन आहे. किलोन्यूटनचं न्यूटन कसं करतो, इंटू 10⁻³. नेक्स्ट लेंथ बघा दुसऱ्या सेक्शनसाठी 150 mm. ऑलरेडी एम एम मध्ये असल्यामुळे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. एरिया बघा फॉर बी सी फाइंड आउट केला 225 ऑलरेडी एम एम स्क्वेअर आहे, युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. नेक्स्ट यंग मॉड्युलस ई फॉर बी सी त्यांनी दिलेलं आपल्याला. बीसी साठी यंग मॉड्युलस 100 गिगापास्कल आहे. 100 ॲज इट इज लिहिलं. गिगापास्कलचं न्यूटन पर एम एम स्क्वेअर मध्ये पाहिजे आपल्याला. कसं करत असतो, इंटू 10⁻³ जे काय आन्सर येत आहे ते नंतर कॅल्क्युलेट करूया. सर्वप्रथम काय करूया, आता सीडीचा फॉर्म्युला आपण लिहूया. चेंज इन लेंथ फॉर सेक्शन सी डी. चेंज इन लेंथ साठी फॉर्म्युला काय असतो, PL डिवायडेड बाय ए फॉर सेक्शन सी डी. व्हॅल्यू पुट करूया. फोर्स किती आहे, संपूर्ण सेक्शन साठी एकच फोर्स आहे 75 किलोन्यूटन मध्ये आहे. आपल्याला न्यूटन पाहिजे म्हणून इंटू 10⁻³ काय करणार आपण, मल्टिप्लाय करणार. नेक्स्ट लेंथ थर्ड सेक्शन साठी लेंथ किती आहे 200 mm. ऑलरेडी एम एम मध्ये असल्यामुळे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. नेक्स्ट एरिया फॉर सीडी फाइंड आउट केलाय, किती आहे तो 314.16 इंटू यंग मॉड्युलस फॉर सीडी त्यांनी दिलेला आहे, किती आहे तो 75 गिगापास्कल आहे. गिगापास्कलचं न्यूटन पर एम एम स्क्वेअर कसं करत असतो, इंटू 10⁻³ ने मल्टिप्लाय केलं की गिगापास्कलचं न्यूटन पर एम एम स्क्वेअर मध्ये कन्वर्ट होतं. आता काय करूया, सर्व व्हॅल्यू फाइंड आउट करून आपण काय करूया, टोटल चेंज इन लेंथ फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे फायनल आन्सर आपलं काय होणार, चेंज इन लेंथ टोटल इज इक्वल टू चेंज इन लेंथ फॉर सेक्शन ए बी प्लस चेंज इन लेंथ फॉर सेक्शन बी सी प्लस चेंज इन लेंथ फॉर सेक्शन सी डी. या तिघांची ऍडिशन केल्यानंतर आपलं फायनल आन्सर काय येणार आहे, टोटल चेंज इन लेंथ आपल्याला फायनल आन्सर मिळणार. तर सर्वप्रथम आता काय करूया, सर्व कॅल्क्युलेट करून आन्सर नोट डाऊन करूया. तर पहिलं बघा, फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 75 इंटू 10⁻³ इंटू 300 ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये 175.93 इंटू 200 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू किती आन्सर आला आपलं 0.639 म्हणजे 40 लिहू शकतो आपण, म्हणजे 64. चेंज इन लेंथ युनिट काय असतं, mm. नेक्स्ट सेकंड साठी बघा, फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 75 इंटू 10⁻³ इंटू 150 ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय 225 इंटू 100 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट. किती आन्सर आपलं आलं 0.5. युनिट काय असतं, mm. नेक्स्ट बघा, थर्ड कॅल्क्युलेशन, फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 75 इंटू 10⁻³ इंटू 200 ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय 314.16 इंटू 75 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट. किती आलं 0.636. चेंज इन लेंथ युनिट काय असतं, m. या तिन्ही व्हॅल्यूची काय करूया
ऍडिशन करूया म्हणजे काय भेटणार आपल्याला टोटल चेंज इन लेंथ. पहिले किती आहे 0.64 प्लस सेकंड किती आहे 0.5 प्लस थर्ड किती आहे 0.636. तिघांचे ऍडिशन करूया 0.64 प्लस 0.5 प्लस 0.636. टोटल आन्सर आपलं किती आलं 1.776. चेंज इन लेंथ युनिट काय असतं एम. तर न्यूमरिकल मध्ये आपल्याला जे जे काही फाइंड आउट करायला सांगितलेलं होतं, काय काय सांगितलेलं, इंडिव्हिज्युअल सेक्शन साठी चेंज इन लेंथ ते आपण इथं फाइंड आउट केली. त्याचबरोबर संपूर्ण बारची चेंज इन लेंथ म्हणजे तिघांचे ऍडिशन केल्यानंतर ते आपल्याला मिळणार होते. या सर्व व्हॅल्यू आपण काय केलेल्या आहेत फाइंड आउट केलेल्या आहेत. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. या व्हिडिओच्या रिलेटेड जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर नक्की कमेंटद्वारे कळवा. ह्या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. तर पुन्हा भेटू नवीन टाईप घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.